आजपासून आपण या व्हिडिओ लेक्चर सिरीजच्या मध्ये 11th NCERTचा प्लांट किंगडम चॅप्टर पाहणार आहोत. त्याचं लेक्चर फर्स्ट सध्या पाहणार आहोत आपण. क्लासिफिकेशन सिस्टीम बघा. तीन प्रकारच्या क्लासिफिकेशन सिस्टीम असतात. पहिली नंबर 1 ची आहे आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टीम, जी कोण दिली होती? अरिस्टॉटल आणि कार्लस लिनॅयसनं जी सिस्टीम मांडली होती तिला आर्टिफिशियल सिस्टीम म्हणतात. नंबर 2 ची आहे नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. ही कोणत्या सायंटिस्टनं दिली होती? बेंथम आणि हुकर या सायंटिस्टनं ही नॅचरल क्लासिफिकेशनची सिस्टीम मांडली होती. आणि तिसरी आहे फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. ही दिली ती एंगलर आणि प्लांटर. आता पहा, पहिल्यांदा आपण पाहणार आहोत आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनबद्दल. पहिला पॉईंट बघा, प्रपोज म्हणजे कोण मांडली होती? ही पहिल्यांदा सर्वप्रथम अरिस्टॉटलनं मांडली होती अँड कार्लस लिनॅयस. आता हे दोघं जण वेगवेगळे सायंटिस्ट आहेत, एकत्र नाही मांडलं होतं यांनी. अरिस्टॉटल खूप जुना आहे आणि नंतर कार्लस लिनॅयसनं मांडली होती. अरिस्टॉटलनं जी मांडली होती त्याचं क्लासिफिकेशनचे बेसिस काय होते? एक्सटर्नल फीचर. त्यानं फक्त कोणाचा विचार केला? झाडाच्या एक्सटर्नल फीचरचा विचार केला ही सिस्टीम मांडताना, जे बाहेरून दिसतात. जसं की एक्सटर्नल फीचरमध्ये एक्झाम्पल कोणते कोणते आहेत? लीफ साईज, की पानाची साईज कशी आहे, शेप, लीफचा म्हणजे पानाचा शेप, आकार कसा आहे, आणि हॅबिटॅट म्हणजे झाडाची राहण्याची जागा. हॅबिटॅट म्हणजे राहण्याची जागा, की कुठे झाड आहेत, वाळवंटातलं झाड आहे का बर्फाळ प्रदेशातलं झाड आहे. या गोष्टींचा विचार केला अरिस्टॉटलनं. आता बघा, कार्लस लिनॅयसचं बेसिस काय आहे? त्यानं कशाचा विचार केला? अँड्रोशियमचं स्ट्रक्चर, अँड्रोशियमची रचनेचा त्यानं विचार केला की अँड्रोशियमचा आकार कसा आहे. अँड्रोशियम काय असते? तर झाडामध्ये फुलामध्ये जे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असते त्याला काय म्हणतात? अँड्रोशियम. आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला काय म्हणतात? गायनोशियम. आता बघा, ड्रॉबॅक्स बघायचे. ड्रॉबॅक्स म्हणजे आपल्या चुका बघायच्या आहेत, की या आर्टिफिशियल सिस्टीम जी आहे क्लासिफिकेशनची याच्यामध्ये काय चुका झाल्यात. तर बघा, पहिली चूक काय झाली? इक्वल इम्पॉर्टन्स गिवन टू बोथ व्हेजिटेटिव्ह अँड रिप्रोडक्टिव्ह फीचर्स. व्हेजिटेटिव्ह म्हणजे जे झाडांचे जे रिप्रोडक्शन सोडून बाकीचे सगळे जे गुण आहेत, झाडाचा आकार, उंची, पाना, बाहेरून जे दिसतात त्याचे गुण, त्यांना व्हेजिटेटिव्ह फीचर्स म्हणतात. आणि रिप्रोडक्टिव्ह फीचर्स म्हणजे झाडं प्रजनन कसे करतात, लैंगिक प्रजनन का अलैंगिक प्रजनन, त्यांना रिप्रोडक्टिव्ह फीचर म्हणतात. तर याच्यामध्ये क्लासिफिकेशन करताना दोघांनाही इक्वल महत्त्व दिलं गेलं, जे की द्यायला पाहिजे नव्हतं. कारण बघा, व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स जे आहेत आर इझिली अफेक्टेड बाय एन्व्हायरमेंट. हे शब्द आहे अफेक्टेड म्हणजे काय? की परिणाम पडते. एन्व्हायरमेंटचा परिणाम पडते म्हणजे आजूबाजूच्या वातावरणानुसार व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर बदलतात. कारण बर्फाळ प्रदेशात राहणारं झाड असेल तर त्याला बर्फाळ प्रदेशात राहण्यासाठी काय करावं लागते? स्वतःच्या शरीरात बदल करावं लागतात. तर हे जे व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर असतात ते झाड कुठं राहते त्याच्यावर जास्त डिपेंड करतात. तर झाडांचं एकमेकांसोबत नातं नाही दाखवत. झाडांचं एकमेकांसोबत नातं कोणते जास्त कॅरेक्टर दाखवतात? तर हे रिप्रोडक्टिव्ह फीचर जास्त महत्त्वाचे असतात त्याच्यासाठी. तर म्हणून विच सेपरेटेड क्लोजली रिलेटेड स्पीसीज. व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरचा जर विचार केला तर एकदम जे जवळच्या एकमेकांच्या ज्या स्पीसीज होत्या त्यांना पण एकमेकांपासून सेपरेट व्हावं लागतं. कारण व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर जे आहे, जरी दोन झाडं एकमेकांच्या खूप क्लोजली रिलेटेड असतील तरी त्यांच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर म्हणजे त्यांचं बाहेरून आकार वगैरे वेगळं असू शकतं, कारण ते वेगवेगळ्या ठिकाणी राहतात म्हणून. तर एन्व्हायरमेंटचा फरक पडते व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरमध्ये, आणि म्हणून व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर जास्त इम्पॉर्टंट नसतात. तर जास्त इम्पॉर्टंट कोणते कॅरेक्टर असतात? रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर हे मोर इम्पॉर्टंट असतात रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर.
चला पुढचं आहे नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. नंबर 2ची सिस्टीम क्लासिफिकेशनची कोणती आहे? नॅचरल. ही कोणत्या सायंटिस्टनं दिली ती? एक आहे बेंथम आणि एक आहे हुकर. तर बेंथम आणि हुकरची सिस्टीम म्हणतात हिला. आता बघा हिचं बेसिस काय आहे? नॅचरल ॲफिनिटीज बिटवीन एन्व्हायरमेंट अँड ऑर्गॅनिझम also included.